हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी कारल्याची भाजी. तर कारल्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता मस्त छान वाटायला लागले, बघू शकता पाठीमागं तुम्हाला दिसत असेल आभाळ वगैरे एवढं छान आले. आजच पाऊस नाही, फक्त म्हणजे 10 दिवस झाला असेल. आज कोण हां हो टाकते टोचतं पायाला बाळा. सो 10-11 दिवस झाला असेल कंटिन्यू पाऊस चालू आहे. सो त्याच्यामुळं मग म्हणजे 1-2 दिवस मध्ये रील्स पण येत नव्हत्या, कारण की इतका पाऊस होता आणि उजेड तर अजिबात दिसत नव्हता, त्याच्यामुळं पण नव्हत्या काढल्या. म्हणजे ज्या दिवशी थोडंसं उजळ म्हणजे जास्त पाऊस नसेल त्या दिवशी काढायची ना. आज तर एकदम पूर्ण दिवस एक थेंब पण नाही आला, म्हणजे भारी वाटायला. अजून जून महिना लागला नाही, आज 28 तारीख आहे. तर म्हटलं चला आज रेसिपी पण बनवूयात आणि रील्स वगैरे पण बनवूयात. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आज बनवणार आहे मी कारल्याची भाजी. तर कारले मार्केटमधून आणले होते आणि कधी पण काय करायचं की कडू भाजी होऊ नये म्हणून सुरुवातीला म्हणजे कारले ना फ्रेश म्हणजे ताजे आणले ना तेव्हाच करायचे, म्हणजे ताजे आणल्यावर जास्त कडू नाही लागत आहे. आणि ते 2-3 दिवस ठेवले ना तर मग थोडेसे कडूसर होत आहेत. त्याच्यामुळे कधी पण कारल्याची भाजी म्हणजे मार्केटमधून आणली की ताजी असेल तर करायची. तर मी आता एकदम सोप्या सिंपल एकदम साध्या पद्धतीमध्ये कारल्याची भाजी करणार आहे. पण अजिबात कडू पण नाही होते आणि खायला पण छान टेस्टी लागते. आणि एकदम मला अशी सुकी भाजी बनवायची होती, म्हणजे जास्त रबरबीत पण नव्हती बनवायची. तर म्हटलं चला, आणि ह्यांना तर जास्त करून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून नाही आवडत आहे, तर ह्यांना कांदा वगैरे घालून आवडती. मी ह्याच्यामध्ये ना काहीच लिंबू पण नाही घातलं, चिंच पण नाही घातली, तरी पण अजिबात कडू पण नाही होणार आहे. तर चला रेसिपीला चालू करायचं. त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, हो, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो कारला पण कसं पण कट करू शकतो, म्हणजे मी पण ना कधी उभा फोडी करत असते किंवा कधी आडव्या फोडी, म्हणजे वेगवेगळ्या. आणि भरून करायचं असेल तर मग मोठालं कारलं कट करायचं. तर आता मी ना अगदी चकल्या गोल गोल चकल्या कट करून घेतल्या. आणि त्या काय करायच्यात आहेत आपल्याला की म्हणजे तेल टाकून भाजलं तरी चालतं, म्हणजे पांढरं कारलं असेल तर तसं करायचं. आणि हे हिरवं कारलं आहे ना, हे लय लवकर गाळ होतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे कढईमध्ये फक्त फोडी टाकायच्या आहेत, तेल वगैरे अजिबात नाही टाकायचं. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि छान 5-6 मिनटं आपल्याला ना ते म्हणजे दोन्ही पण साईडने अशा खरपूस भाजून घ्यायच्यात. म्हणजे दोन्ही पण साईडने भाजल्या पाहिजे, त्यांनी आपलं कारलं कडू पण नाही होते. आणि मग ते कारलं मी अगोदर भाजून घेतलं. कट करताना व्हिडिओ नव्हता काढला, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. सकाळची रेसिपी करायची असल्या कधी संध्याकाळी भरपूर चार्जिंग संपलेली असती आणि सकाळी उठलं की मग स्वयंपाक करायचा असतो. मग कधी चार्जिंग असती कधी नसती, तोपर्यंत मग चार्जिंग लावलेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम खरपूस दोन्ही पण साईडने एकदम मस्त छान कारलं मी परतून घेतले, म्हणजे बिना तेलाचं. फक्त मीठ टाकायचं, कारण की काय होतं मिठाने थोडंसं पाणी सुटतं आणि मग ते कडू पाणी आहे ते पण पूर्ण निघून जातं. आणि मग त्याच्यासाठी घेतलेला आहे एक कांदा कट करून. तर साधी म्हणजे फक्त आपल्याला त्याच्यात कांदा चटणी एवढंच घालायचं, जास्त काही साहित्य घालायची गरज नाही. तर मग आता तीच कढई होती आणि जर कढई जर जास्तच खराब वाटली तर मग घासून घ्यायची, पण जास्त खराब नव्हती म्हणून मग मी त्याच्यातच फोडणीसाठी तेल घातलं. एक मोठ्या साईजचा कांदा होता, एक घेतला. आणि जर आपल्याला शेंगदाण्याचा कूट वगैरे घालायचा असेल तर तेव्हा मग कारलं हे नाही घालायचं, कांदा नाही घालायचा. आणि जास्त करून रबरबी जरी बनवायची असेल ना, म्हणजे रस्सा भाजी, तर त्याच्यात पण अजिबात नाही कांदा घालायचं. मग तेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट, खोबरं, लसण असं घालू शकतो. तर मी ह्याच्यामध्ये फक्त कांदा घातलेला आहे. तर आता आपल्याला कांदा छान म्हणजे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं कारल्याला ना जास्त पाणी घालायचं, तेल घालायचं, कारण की अगोदर पण आपण भाजताना तेल नव्हतं घातलं, त्याच्यामुळे मग भाजी थोडंसं जास्त तेल घालायचं, कारल्याची भाजी छान लागते. मग कांदा तो आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आणि कांदा कधी पण टाकला ना त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना लवकर परतून निघतो. आणि असं मीठ नाही टाकलं ना तर मग जरा जास्त वेळ लागतो. मग त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं. आणि आता कांदा छान परतल्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे हळद. मी कारलं जेव्हा परतून घेतलं ना तेव्हा पण हळद नव्हती घातली, त्याच्यात पण हळद घातली तरी चालते, पण मग कढईला थोडीशी जास्तच हळद करपते, त्याच्यामुळे मग मी तेव्हा हळद टाकली नाही. आणि जर कारलं जर कडू होत असेल ना तर काय करायचं आहे, ज्या कारल्याच्या फोडी आहेत ना त्या अर्धा तास, म्हणजे आपल्याला जेव्हा भाजी बनवायची त्याच्या अगोदर अर्धा तास कट करून ठेवायच्या. आणि त्याच्यात मीठ टाकायचं
आणि थोडंसं म्हणजे मीठ टाकून त्याला पाणी सुटतं, तर असे थोडेसे क्रॉस ताट ठेवायचं. म्हणजे काय होतं, जे कडू कडू पाणी आहे ते मिठानी आणि हळदीनी पूर्ण साईडला निघून जातं. तसं केलं तरी पण चालतं, पण असं पण अजिबात कडू होत नाही. माझ्या हाताने तर कारलं कधीच कडू होत नाही. मी कसं पण बनवा, एकदम साधं मसाला कारलं, भरून कारलं, कधीच कडू नाही होते. तर आता मग मी त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर आणि तिखट हे मिक्स करून ठेवलेलं आहे. सो मग जास्त करून दुसरे मसाले मी नाही टाकत. ह्याच्यातच आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा, हा सगळा मसाला आहे ना, कांदा लसूण मसाला, तो सगळा मिक्स करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणती पण मसाल्याची भाजी करायची असो किंवा पुरणपोळीची आमटी करायची असो, जास्त दुसरा मसाला काढायची गरजच लागत नाही. हा मसाला टाकला 1 किंवा 2 चमचे टाकला की एकदम भाजी आपली मस्त छान होती. सो आत्ता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आत्ता माझा संपलेला आहे मसाला. सो मला तो पण बनवायचा आहे, कारण की मी बरेच दिवस झालं बनवलं होतं, 3-4 महिने झालं. तो म्हणजे कांदा लसूण मसाला फक्त, काळं तिखट आणि खडे मसाला आहे तो आहे भरपूर, फक्त कांदा लसूण मसाला, तर तो पण बनवायचा आहे. तर म्हणजे ही अगोदरची भाजी, 2-3 दिवसाच्या अगोदरची भाजी. आत्ता 2 दिवस झालं मसाला संपला आहे. सो मला बनवायचा आहे, पण मार्केटमध्ये जाणं नाही झालं कोथिंबीर वगैरे आणायला, त्याच्यामुळे राहिले. तो पण मी मसाला कसा बनवायचा ना तुमच्यासोबत एक नक्की व्हिडिओ शेअर करेल. सो बघू शकता, कांदा वगैरे छान भाजून घेतलं आणि मसाला जर आपल्याला वाटलं की तो करपण किंवा बुडाला चिटकन, अगदी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे अर्धा कप पाणी टाकायचं आणि 2-3 मिनटं छान उकळू द्यायचं. म्हणजे काय होतं, भाजीला कटपण येतो आणि मसाला पण छान शिजतो, चटणी वगैरे पण छान शिजते. मग ते छान शिजल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे कारलं. आणि काय होतं ना, व्हिडिओ काढायला माझी थोडीशी मोबाईलची ना क्लॅरिटी एवढी नाही येते, आणि मेन म्हणजे आमच्या किचनमध्ये तर जास्तच अंधार असतो, त्याच्यामुळं ना म्हणजे भाजी किती जरी छान असली ना तर क्लॅरिटी खूप डाऊन आहे, मोबाईलची डाऊन आहे, घरात पण जास्त ब्राईटनेस नाही, त्याच्यामुळं अशी म्हणजे दिसायला एवढी भाजी वगैरे ह्याच्यात खास दिसत नाही. त्याच्यामुळं ना मी म्हणजे ब्लॉग्स वगैरे जरी काढायचे असेल तरी पण मी बघू शकता, सुरुवातीला मला जे व्हिडिओ वगैरे लागणार आहे तो मी टेरेसवरती काढते, कारण की ना 3 मजली आणि खालच्याला अजिबात रूम आहे, त्याच्या अजिबात म्हणजे उजेड वगैरे नाही येते. उन्हाळ्यात तरी थोडाफार येत होता आणि आत्ता तर पाऊस चालू झाला आहे, अजिबात नाही येत. तर मग मी काय केलं, त्याच्यामध्ये कारल्यामध्ये पाणी वगैरे घातलं, झाकून ठेवलं थोडा वेळ, कारण की आपण कारलं भाजून जरी घेतलं असलं ना तरी आपल्याला त्याला शिजायला पाणीच लागतं. थोडंसं पाणी टाकलं, झाकून ठेवलं, 1-2 वेळेस झाकून ठेवलं आणि आपलं कारलं छान शिजलेलं आहे. तरी पण अजून थोडंसं कमी गॅसवरती ठेवलं आणि मग एकीकडे बनवले आहेत चपात्या, वरण भात पण बनवले. पण मग सगळा व्हिडिओ म्हटल्यावर कधी 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 उशीर होतो, त्याच्यामुळं मग वरण भाताचं वगैरे नाही बनवते. मग बघू शकता एका साईडला लगेच चपात्या वगैरे पण करून घेतल्या. आणि जेव्हा इकडं भाजी चालू असते इकडं चपाती चालू असते ना, एखाद वेळेस थोडीशी चपाती करपते. ही पण माझी थोडीशी करपली, कारण की इकडे पण लगेच भाजी करपती, म्हणून आपल्याला लगेच इकडं पण परतून घ्यायचं आहे आणि इकडं पण चपाती पण बघायची. तसं बघू शकता. आता मी गॅस बंद करते, कारण आपलं छान शिजलेलं आहे आणि मस्त भाजी झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा.